गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ प्रभात. मी प्रकाश सावर्डेकर, पेठ वडगाव. आता मी महालक्ष्मी तलावाच्या सांडव्यावर आलेलो आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आणि हा महालक्ष्मी तलावाचा सांडवा. गेले 2 दिवस पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. दिवसभर पाऊस या ठिकाणी उसंत घेत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो या ठिकाणी पाणीचे आवक जी आहे ती वाढत आहे. आज दिनांक 22 मे 2025, वार बुधवार. हा सांडव्याच्या बाजूकडचा भाग आहे. ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. बघा, सखल भागामध्ये या ठिकाणी पाणी साचले आणि तलावाच्या सभोवताली असणारी ही वृक्षसंपदा अगदी देह बाहेर पडला होते. टिटवीचा आवाज. तर या ठिकाणी 2 बगळे आहेत. बघा नेमकं ते कसं आकाशामध्ये त्यांचा विहार बघा कसा आहे. चावल लागताच ते निघून गेलेले आहेत. दमक्यात एक बेडूक आहे. या ठिकाणी जो सखल भाग आहे या ठिकाणी आपलं पाणी दिसून येत आहे. या ठिकाणी छोटे छोटे शंख सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. तळ्याच्या आपण आत आलेलो आहे. या ठिकाणी बघितलं ते शंख आहेत. तळ्याच्या जवळजवळ आतमध्ये मैलाचा दगड या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि हे सखल भाग पाणी साठलेलं आहे. आपण बघतो या ठिकाणी टिटव्यांचा वावर जास्त आहे का. टिटव्यांचा वावर आणि त्यांचं हे अधिवास आहे. बघतो या ठिकाणी आता पाणी तो आपल्याला लांब खजिना दिसून येत आहे पाण्याचा. आणि हा मित्रो सांडवा लाईन आहे. आणि ह्या सांडव्यापासून अजून खूप दूर हे पाण्याचा स्रोत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. द लाईन ऑफ सांडवा. अशा पद्धतीनं ही सांडव्याची लाईन आहे. आणि या दगडांच्या वरून ज्यावेळी पाण्याचा पातळी तलावातील पातळी वाढून या दगडावरून पाणी ज्यावेळी पुढे जातं त्यावेळी सांडवा फुटला अशी चर्चा वडगावमध्ये होत असते. आता आपण निघालोय पाण्याच्या खजिन्याकडे.
पाण्याच्या खजिन्याच्या ठिकाणी काय स्थिती आहे बघूया आपण. दरम्यान वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात, गवतातून चालत होतो मोहनी मनात. तर आहे आपला पाण्याचा खजिना. आता खजिन्याच्या ठिकाणी काय स्थिती आहे पहा. हवा विस्तीर्ण असं हे आपल्या महालक्ष्मी तलाव आणि हा जो जलाशय दिसतोय याची पाणी पातळी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. परंतु त्या पट्टीपर्यंत अजून पाणी यायचं मित्रो. पाऊस असं सुरू राहिला तर लवकरच या ठिकाणी पाणी येईल. ऐन उन्हाळ्यातला जवळजवळ आज 22 मे तारीख आहे. वास्तविक प्रतीक्षा करावी लागते पावसाची, परंतु 2025 मध्ये स्थिती जराशी नेमकी उलटी आहे. पाऊस लवकर आलेला आहे. लोकांनी काही म्हणायच्या अगोदरच तो या ठिकाणी दाखल झालेला आहे. कोल्हापुरात मात्र काल पाऊस नव्हता. आपल्या वडगावापासून पार सांगली जिल्ह्यापर्यंत ह्या पावसानं या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे मित्र. तर हा एक कासारवाडीचा ओढा आता तो व्हायला सुरू झालेला आहे. मंगराच्या वाडीचा ओढा, कासारवाडीचा ओढा बघा. या ओढ्यातून पाणी आता तलावात जात आहे. तलावामध्ये शेतवडीमध्ये असलेलं जे पाणी आहे मंगराच्या वाडीच्या पाठीमागच्या बाजूला, ते सगळं पाणी ओढ्यामार्ग या तलावामध्ये येत आहे. आणि हे पाणी या विस्तीर्ण अशा या जलाशयामध्ये समाविष्ट होत आहे. या ठिकाणी सुरू झालेलं आहे पाणी. जवळजवळ 3, 2, 5 आणि 1, 6, 6.5, 5.5 एवढं नळ आहेत. नळाच्या ठिकाणी येणारं हे पाणी आपल्याला दिसतंय. शेतवडीतलं पाणी जे आहे मंगराच्या वाडीच्या भागातलं आणि त्याच्या पाठीमागचं या ठिकाणी जमा होत आहे. काय मंगराची वाडी आणि कासारवाडीचा ओढा निसर्ग संपन्न श्री महालक्ष्मी तलाव आणि हा विस्तीर्ण परिसर, जलाशय, बाग बगीचा आणि हा ओढा, ओढ्यातील पाणी आवक सुरू झाली आहे मित्रो. एकदम भयंकर दृश्य आहे. मस्त एकदम सकाळ सकाळची वेळ आहे. भरपूर पाऊस आहे आणि हा निसर्ग बघतोय आपण. अगदी विलोभनीय दृश्य, मनाला समाधान वाटतं दृश्य. जरूर या रोज पहाटे. महालक्ष्मी तलाव बोलवतोय.